नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर छानपैकी आपण मसाला दूध कसं बनवायचं ते बघणार आहोत। तर चला काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करू। चला तिथं सगळं साहित्य करून घेतलं। आपण 1 लिटर दूध घेतलंय आणि मसाला घेतलाय आपण, विलायची, साखर। चला लगेचच आपण आता दूध गरम करून घेणार आहे मस्तपैकी। तर हे व्हिडिओ आहे कोजागिरीच्या देचा, तर काही कारणामुळे लेट झालेला आहे, तुम्हाला लेट व्हिडिओ येतोय। तर बघू शकता अशा पद्धतीने आपण दोन्ही पिशव्या आपण इथं पातेल्यामध्ये सोडून घेणार आहे मस्त आणि गरम करून घ्यायचे। गरम हे कमी गॅसवर गरम करून घ्यायचे, मोठ्या गॅसवर गरम करायचं नाही। तर काही कारणामुळे एडिटिंग करायचं व्हिडिओ राहतो, जेव्हाच्या तेव्हा व्हिडिओ तर शूट करतो, पण एडिटिंग करायला किंवा पोस्ट करायला वेळ होतो। त्याच्यामुळं जरा थोडासा 1-2 दिवस व्हिडिओ लेट झाला आहे। तर छानपैकी इथं उकळी आली दुधाला आपल्या, तर बघू शकता आत्ता मोठे उकळी करून घेतले का गॅस कमी करायचा आणि छानपैकी दूध आटवून घ्यायचं। तर अशा पद्धतीने तर आपलं दूध आटत आलं का लगेच कलर चेंज होतो आणि तोपर्यंत आपण इथं जे मसाला घेतला होता ते सुद्धा काढून घेतला। इथं केसर टाकून वाटीमध्ये दुधामध्ये ठेवलं मी। 1 चमचा विलायची पावडर, जो मसाला इथं घेतला तो आपण 2 चमचे घेतला। साखर घेतली, तर साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, किती गोड खात्या त्या पद्धतीने तुम्ही साखरेचा वापर करा। तर साखर इथं दुधामध्ये टाकून घेतली का लगेचच थोडंसं हलवून घ्यायचं, जास्त विरघळायची गरज नाही, जेणेकरून आपलं दूध गरम राहतं, साखर पटकन विरघळल्या जाते। दुधाचा कलर सुद्धा चेंज झालाय, तर बघू शकता मस्त आपण दूध आटवून घेतले। आता तर दूध आटून झालं का लगेचच आपण इथं जेणेकरून इथं केसर घालून दूध ठेवलं होतं ते सुद्धा घालून घ्यायचं। मसाला दूध पावडर सुद्धा घालून घ्यायची आणि जास्त वेळ उकळायचं नाही मसाला घातल्यानंतर। तर अगोदरच आपल्याला कितपत दूध आटवून घ्यायचं ते अगोदरच आटवून घ्यायचं। विलायची पावडर जायफळ सुद्धा घालून घेतलं, त्याच्यातच थोडंसं मी किसून ठेवलं होतं आणि मस्तपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं। अगदीच थोडी उकळी येऊन द्यायची आणि लगेचच गॅस बंद करायचा, जेणेकरून मसाला पावडर घातली का लगेच गॅस बंद करायचा। छानपैकी आपलं दूध आता रेडी झालंय, तर चला ग्लासमध्ये टाकून घेऊ। तर मस्त दूध रेडी झालं, कलर सुद्धा मस्त आलाय आणि तुम्ही असं कोजागिरीलाच पिऊ शकत नाही, तुम्ही असं थंडी चालू झाल्यावर सुद्धा पिऊ शकता आणि अशा पद्धतीने झटपट सुद्धा बनवू शकता। तर मस्तपैकी आपलं दूध कोजागिरीचं तर तयार झालंय। हे व्हिडिओ तुम्हाला लेट येतो, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।